8 मार्चला जागतिक महिला दिन झाला आणि त्यानिमित्तानं आज मनपाच्या वजिराबाद शाखेच्या शाळेमध्ये जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो आणि शाळेची जी प्रगती आहे ती पाहून खूप आनंद झाला। शाळेच्या ठिकाणची लॅब असो किंवा मुलांची संख्या अतिशय खूप छान आनंद वाटला। अतिशय गुणवंत विद्यार्थी आहेत। अजूनही आम्हाला आमच्याकडून शाळेसाठी जे काही चांगलं करता येईल ते आम्ही या ठिकाणी करणार आहोत। शाळा म्हटलं की मुलांसाठी एक वेगळंच वातावरण असते। त्या ठिकाणी आल्यानंतर मुलांना आनंद वाटावा, शाळेची आवड मुलांमध्ये निर्माण व्हावी यासाठी आमच्या मुख्याध्यापकांनी अतिशय सुंदर शाळा बनवलेली आहे। शाळेच्या भिंती बोलक्या आहेत, शाळेत जे सुविचार आहेत ते आलं की आपोआप ते मुलं मोटिवेट होतात। मुलंच नाही, कोणीही जरी शाळेत आले ते सुविचार ऐकले आपोआप त्यांना एक मोटिवेशनल मिळते। अतिशय सुंदर असं शाळेचं वातावरण आहे आणि नक्कीच या ठिकाणी मुलं आमचे मराठी माध्यमाची मुलं असून अतिशय छान पैकी प्रगती करत आहेत। 2-3 एका मुलीने तर जवळपास इंग्लिशमध्ये भाषण केलं, अतिशय सुंदर तिचं प्रभुत्व त्या भाषेवर होतं आणि असेच जर आमच्या मनपा शाळेतून मुलं घडू लागले तर नक्कीच शाळा आमची नंबर 1 वर येईल। नक्कीच आम्ही मुलांसाठी जे काही चांगलं करता येईल, तिथे जो हॉल आहे तो रिकामा करणं चालू आहे आणि पुढे जे काही करता येईल ते नक्की मुलांसाठी, शिक्षणासाठी, त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी जे करता येईल ते आमच्याकडून नक्की महानगरपालिकेकडून करता येईल। सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन आहे आणि त्यांच्यामुळेच आपण या ठिकाणी येऊ शकलो आणि त्यांच्या कार्याच्या स्मरणाशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही। त्यासाठी आम्ही या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंचे जे प्रतिमेचं पूजन केलं आणि त्यांना अभिवादन सुद्धा केलेलं आहे आणि त्यांच्या कार्यातूनच प्रेरित होऊन आम्ही या ठिकाणी आलो। जागतिक महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम 8 मार्चलाच घ्यायचा होता। त्या दिवशी रविवार असल्यामुळे आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसनं जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम ठेवल्यामुळे आम्हाला माननीय महापौर यांनी आम्हाला आजची तारीख दिलेली होती आणि त्यात निमित्ताने आज आम्ही असं ठरवलं होतं की एक तर महापालिकेचे महापौर ज्या आहेत त्या महिला आहेत आणि त्याच्यानंतर आमच्या ज्या वॉर्डामध्ये 2 नगरसेविका पण लेडीज आहेत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व सन्माननीय सदस्यांना या ठिकाणी बोलून त्यांचा सन्मान या दिनानिमित्त करावा असं शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने ठरल्यामुळे हा कार्यक्रम आयोजित केला। शाळेचा दर्जा वाढण्यासाठी म्हणजे की एक तर 10व्या वर्गासाठी जे कॅपेबल शिक्षक पाहिजे ते शिक्षक आणि 10वा वर्ग यावर्षी जूनपासून सुरू करण्याची या ठिकाणी आपण त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। शाळेच्या वर्ग खोल्या म्हणजे कसं की शाळेमध्ये 3 लॅब असल्यामुळे आणि पहिली जुनी इमारत पडल्यामुळे रूमची कमतरता भासत आहे आणि शाळा ही आमची 2 शिफ्टमध्ये चालते। त्यामुळे सकाळी 4 वर्ग भरतात आणि दुपारी 5 वर्ग भरतात आणि विद्यार्थी संख्येप्रमाणे सध्या आमच्याकडे 3 शिक्षकांची कमतरता आहे। ते निश्चितच या शैक्षणिक सत्रापासून देऊ असं त्यांनी मान्य केलेलं आहे। त्यांना आळा घालण्यासाठी आम्ही बऱ्याचशा वेळेला त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोललेलो आहोत। त्याचबरोबर कंपाऊंड वॉलची हाईट कमी असल्यामुळे त्या बाजूला जे काही लोक उभं राहतात ते आपल्याला दिसत आहेत। आपण प्रशासनाकडे कंपाऊंड वॉलसाठी मागणी केलेली आहे उंची वाढण्यासाठी। CCTV आपल्या शाळेमध्ये आहेतच, त्यामुळे पूर्वी जो काही त्रास होता तो अजिबात आता या ठिकाणी कमी झालेला आहे आणि सध्या तरी कंपाऊंड वॉल व्यतिरिक्त म्हणजे शाळा आपली ठीक आहे। आहे ना, तशी मागणी आपण केलेली आहे, प्रशासनानंतर देणार। आपल्या शाळेमध्ये वर्षभरामध्ये शाळा प्रवेशपासून ते शाळेच्या शैक्षणिक सत्रापर्यंत या ठिकाणी शासनामार्फत जे काही नवीन उपक्रम येतात राबविण्यासाठी आम्हाला सांगितले जाते ते सगळे उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो। त्याचबरोबर जे काही पुण्यतिथी जयंती आहेत आपण सर्व महापुरुषांच्या साजऱ्या करतो। त्यामधून मुलांना बोलण्याची संधी आणि महापुरुषांचे विचार हे मुलांपुढे प्रत्येक विद्यार्थी आमचा ठेवत असतो। त्याचबरोबर या ठिकाणी दर शुक्रवारी एक बालसभा घेतली जाते आमच्या शाळेमध्ये आणि त्या बालसभेला आम्ही आदल्या म्हणजे 8 दिवसापूर्वी एक विषय देतो की तुम्हाला 8 दिवसानंतर या विषयावरती बोलायचं आहे। निश्चितच आमचे विद्यार्थी ते स्वतः त्या विषयाबद्दल तयारी करून येऊन या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतात। विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणलं की आम्हाला त्याच्याबद्दल खूप आत्मीयता, आपुलकी आणि आमच्या शाळेचे विद्यार्थी खरंच किती निपुण आहेत
आणि हे आपण पाहिलेलं आहे. विद्यार्थ्यांचे भाषण आपण या ठिकाणी पाहिलं तर त्यावरून आपल्याला कळालं असेल की आमच्या शाळेची गुणवत्ता वगैरे काय आहे, कशा पद्धती. शाळा आपली दिसताक्षणी आता माहिती आहे आपल्याला. पुढचा जर भाग सोडला तर पाठीमागची शाळा आपली खूप सुंदर आहे. आपल्या प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल बोर्ड आहे आणि विद्यार्थी त्या डिजिटल बोर्डवरती आपलं अध्यापन करत असतात. आणि त्यातून आमच्या मुलांना की जे आज इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये ज्या सुविधा नाहीत त्या सुविधा आमच्या या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आहेत. त्यामुळे निश्चितच आमच्याकडे विद्यार्थी संख्या वाढत आहे. 100% होतात याची खात्री आहे. कारण त्या पण एक शिक्षिका आहेत आणि निश्चितच त्यांनी आपल्या शाळेसाठी सगळे सहकार्य करू असं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष ग्वाही दिलेली आहे. निश्चितच त्या आम्हाला मिळतील याची आम्हाला 100% आशा आहे.